पिकार वाळली काय अशा सुकायला लागल्यात. नेमकं कारण काय झालं कळत नाहीये. आता राख टाकलेली आहे त्यांना. लसण्या कच झाल्या झाल्या का तर चांगल्या. तडक्याची जी मिरची असते बघा तिचं झाड कशा प्रकारे आहे. आपण जो डाळ तडका खातो त्याच्यामध्ये जी मोठी मिरची येते ना ती अशी असते बघा. खूप जायचं व काय कराय चला. संपली काय आणि खूप नेली बाजारात का. कोबी मटल नाही झाली. विहिरीकडे चाललोय माशांना खाद्य घालण्यासाठी. आपण चिलाप्या आणल्यात विहिरीमध्ये सोडल्यात आणि बाकी इकडे पाहू शकाल गहू आता उगवलेलं आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये नव्हतं एवढं उगवलं पण आता चांगलं उगवून आलंय. इकडं वांगी आहेत आणि जी बांधावर आपण तूर लावली होती ती वाळलेली आहे बघा. खुळखुळे झालेत पण. नाही का गुतलं. हां खाली येऊन चाल. मोठं काय ना तर पाहू शकाल आता मासे वरती आले खायला बघा. वय ना मोर आहात का कवडा आणि लाल दिसत का. नितेर ना लालवाला हिंडो तो दिसला का कसा आहे व. तर पाहू शकाल आपण नेहरे सरांकडनं आणून ठेवलेत विहिरीमध्ये. आणि फीडची सवय असल्यामुळं फीड टाकल्यानंतर वरती येतात ते. पिकार Oh,
पाहुण्याने तेव्हा योग माझं महिन्यात काय सध्या काय होय. आणि आवडे माशांचं काय करायचं? काय करायचं? काय करायचं? तो तिकडे गेला लाल सांगते. हा पाणी बघा हा आपल्या मिरच्या कच झाल्या? मिरच्या हा वाळल्या का बरं? काय झालं पाणी? मिरच्या पाहू शकाल. नाही ना वाळल्या? वाळली काय अशा सुकायला लागल्यात. नेमकं कारण काय झालं कळत नाहीये. आता राख टाकलेली आहे त्यांना. फूट सुरू झाली आणि सुकायला लागलेत झाडं. राख घातलेली आहे. का आलं? लसण्या कच झाल्या? झाल्या का तर चांगल्या? लसूण आहे बघा. आणि हळद कोणची आहे व? हळद ती आहे काय? थांब बर का मित्रांनो. तडका मिरचीचं जे झाड असतं, तडक्याची जी मिरची असते बघा, तिचं झाड कशा प्रकारे आहे. आपण जो डाळ तडका खातो त्याच्यामध्ये जी मोठी मिरची येते ना, ती अशी असते बघा. ही सगळी त्याची झाडं आहेत, पण काही मिरच्या आलेल्या नाही अजून त्यांना. हे बघा तडक्याच्या मिरच्या आहेत या. कोणची हळद आहे काय? लागली का हळद? इकडे का इकडं निघल. हळदीचं झाड आहे बघा. आणि तेव्हा ही हळकुंड अशा प्रकारे असते. हे हळकुंड पिवळं दिसत असेल.
याचे आपण नंतर हे सुकवून शिजवून पावडर तयार करतो. पाहू शकाल कलर बघा, लगेच पिवळा कलर येतोय. घे खाऊन. काय कस लागत बरी तिखट नाही. चला